आपण आहोत नारायणगडावरती। महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानवर 12 ऑक्टोबरला मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्याचं जोरदार नियोजन सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी बुंदी तयार करण्यात आलेली आहे, ज्याला मराठवाड्यात नुक्ती असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, राज्यभरातून येणाऱ्या बांधवांसाठी इथे किती बुंदी बनवली जाते तर ट्रकभर साखरेची बुंदी या नारायणगडावरती बनवली जात आहे। या ठिकाणी आलेल्या एकाही नागरिकाला त्या ठिकाणी उपाशी राहू नये आणि प्रत्येकाला खाण्यासाठी मिळावं म्हणून त्या ठिकाणी ट्रकभर साखरेची बुंदी नारायणगडावरती बनवण्यात येत आहे। मित्रहो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट्समध्ये नक्की लिहा। श्री क्षेत्र नारायणगडच्या फेसबुक पेजवरून आणि आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल आणि दैनिक सूर्योदयच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण हे लाईव्ह पाहतोय। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय ही चुलांगणं आहेत आणि रात्रंदिवस या ठिकाणी ही चुलांगणं पेटलेली आहेत। ट्रकभर साखरेची बुंदी या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्याला मी दाखवतो, हा चुलांगणाचा जाळ विझू नये यासाठी अक्षरशः इथं अशा पद्धतीनं मोटरी बसवलेल्या आहेत, म्हणजे फक्त या चुलांगणाचा जाळ कमी होऊ नये यासाठी मोटर बसवली आहे। मोटरच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी हवा दिली जाते, हवा फुंकली जाते आणि अशा पद्धतीनं नारायणगडावरती आता चुलांगणं पेटलेली आहेत आणि राज्यातून येणाऱ्या भाविकांना जेवण्याची गैरसोय होऊ नये, त्या ठिकाणी त्यांना पोटभर खायला मिळावं यासाठी चुलांगणं पेटलेली आहेत। प्रत्येक चुलांगणाच्या भरती अशी मोटर बसवलेली आहे। मोटर बसून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हवा फुंकली जाते आणि नारायणगडावरती आता चुलांगणं पेटलेली आहेत आणि ट्रकभर साखरेची बुंदी, ज्याला आमच्याकडे नुक्ती असं म्हटलं जातं, गोड साखरेची आणि डाळीची बुंदी या ठिकाणी बनवली जाते। आणि मित्रहो, आता ही बुंदी किती बनवली आहे, काल रात्रीपासून या कार्याला सुरुवात झालेली आहे आणि आता या नारायणगडावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुंदी बनवण्यात आली आहे। आपण पाहतोय या घडीची लाईव्ह क्षणचित्र थेट नारायणगडावरून। आपण हे लाईव्ह कुठून पाहतात कमेंट्स मध्ये लिहा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा। तर बांधवांनो, आपण पाहतोय अशा प्रकारे बुंदीचे ढिगारे लागायला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या 4-5 दिवस या ठिकाणी ही बुंदी बनवण्याचं काम या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने सुरू असणार आहे। बुंदीचे ढिगारे या ठिकाणी बनवले जात आहेत। राज्यातून आलेल्या एकाही बांधवाला त्या ठिकाणी उपाशी राहावं लागू नये यासाठी काळजी केली जाते आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ही बुंदी या ठिकाणी निर्माण केली जाते, बुंदी त्या ठिकाणी बनवली जाते। आपण प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट थेट नारायणगडावरून या ठिकाणी पाहत आहोत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात बुंदी बनवली आहे। या ठिकाणी फॅन लावलेले आहेत बुंदी सुकण्यासाठी आणि जबरदस्त अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे। या ठिकाणी नारायणगडाचे काही भाविक भक्त आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी बुंदी बनवली जात आहे। या ठिकाणी नारायणगडाची सर्व व्यवस्था या ठिकाणी चोखपणे या ठिकाणी कामाला लागलेली आहे। दादा, या ठिकाणी बुंदी बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे, आपण पाहतो आहोत ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वरून। काय सांगाल, राज्यातल्या भाविकांना किती प्रमाणात, किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बुंदी बनवली जाते? बुंदी इथं 200 पोतं साखर गाळण्याचा कार्यक्रम चालू आहे। राज्यातून कितीही भाविक भक्त येऊन द्या, इथं कुठेही किती समाज जरी आला, हे नगर नारायणगड आहे, इथं उपाशी कुणीही जाणार नाही। हा नारायणगडचा इतिहास आहे। कुणीच उपाशी, एकही व्यक्ती नारायणगडावर आलेली उपाशी मुखी कुणी जाऊ शकत नाही। कशी तयारी सुरू आहे नारायणगडावरती येणाऱ्या भाविक भक्तांची? तयारी एकदम जोरदार चालू आहे। सगळे भाविक भक्त तन मन धनाने